नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बघणार आहोत विदर्भ स्पेशल पारंपरिक अशा चुनवड्या. याला कुठे कुठे बेसन वडे म्हणतात आणि डुबुक वडेसुद्धा म्हणतात. तुम्ही या नक्की करून बघा. आपल्या घरी जर भाजीपाला नसेल आणि पाहुणे वगैरे आले असेल त्यावेळेस भाजीला पर्याय म्हणून ही भाजी नक्की ट्राय करा. खूपच छान वाटते. खायला जेवढी खमंग आणि झणझणीत आहे तेवढी बनवायला सोपी आहे. तर तुम्ही ही नक्की ट्राय करा. तर चला ही कशी बनवायची बघूया. इथे मी चुनवड्यासाठी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. इथे आता आपल्याला चुनवड्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. इथे मी बेसन घेतलेलं आहे. बेसनमध्ये आता आपल्याला किंचित हळद टाकायचं आहे आणि इथे तिखट टाकायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि आपण तो जो मसाला केला होता अद्रक लसूण कोथिंबीरचा तो टाकून द्यायचा आहे. आणि किंचित गोडा मसाला टाकायचा आहे. म्हणजे आपल्या रस्स्यासोबत आपल्याला या चुनवड्याची पण छान चव आली पाहिजे म्हणून हे सगळे मसाले टाकायचे आहे. इथे आपल्या चुनवड्या छान मऊ झाल्या पाहिजे याकरता आपल्याला याच्यामध्ये कच्चं तेल टाकायचं आहे. आणि किंचित पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. तेल टाकल्याने आपल्या वड्या छान मऊ होतात, कडक होणार नाही खायला. आणि याला एकदम पातळ नाही आणि एकदम घट्टही नाही, असं मिडियम बॅटर तयार करून घ्यायचं आहे. मी बॅटर तयार करून घेते याचंवाला. इथे बघू शकता मी छान मिक्स केलेलं आहे. हे आपलं बॅटर जास्त घट्टही नाही आहे, जास्त पातळही नाही आहे, असंच मिडियम थिकनेस तुम्हाला करून घ्यायचं आहे. इथे मी काही साहित्य घेतलेले आहे. इथे मिरची, अद्रक लसूण, कोथिंबीर आणि टमाटर या सगळ्याचे आपल्याला मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं आहे. हे सगळं साहित्य आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. यामध्ये कोथिंबीर टाकली आहे मी मिक्सरच्या पॉटमध्ये. अद्रक, लसूण आणि मिरच्या ह्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता, 1 किंवा 2. आणि टमाटर. आता याला छान मिक्सरमध्ये आपण वाटून घ्यायचं आहे. इथे आपण वाटून घेतलेले आहे. इथे भाजीच्या फोडणीसाठी कांदा आणि कढीपत्ता घेतलेला आहे. कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. इथे आपण फोडणीसाठी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि कढीपत्ता आपल्याला असाच ठेवायचा आहे. इथे आता आपण भाजी करायला सुरुवात करणार आहे. मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. त्यात मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी टाकून घ्यायची आहे. आपली मोहरी तडतडली की त्यानंतर त्याच्यात जिरं टाकून द्यायचं आहे. आता याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे आणि कांदा टाकून द्यायचा आहे. आता इथे आपला कांदा छान परतून घ्यायचा आहे. हलका सोनेरी कलर येतपर्यंत याचा कच्चेपणा जातपर्यंत आपल्याला याला छान 2-3 मिनिटं होऊ द्यायचं आहे. आपला कांदा छान सोनेरी झालेला आहे. आता याच्यामध्ये हे हिरवं वाटण टाकून द्यायचं आहे.
आणि या वाटणाला सुद्धा याचं कच्चेपणा जातपर्यंत याला छान 2-3 मिनटं होऊ द्यायचं आहे, शिजू द्यायचं आहे। इथे बघू शकता तुम्ही आपलं हिरवं वाटण जे आहे त्याला छान तेल सुटलेलं आहे आणि छान शिजलेलं आहे। आता याच्यामध्ये आता आपल्याला हे मी कोरडे मसाले काढले आहे काही, याच्यात तिखट, मीठ, हळद, गोडा मसाला आणि धनेपूड घेतलेला आहे मी। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्ही हे टाकू शकता। याच्यामध्ये मी टाकून घेते आणि याला 2-3 मिनिटं छान सुक्या मसाल्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे। आपण हे सुके मसाले छान परतले की याचा सुवास छान याच्यामध्ये उतरतो भाजीमध्ये, म्हणून 2-3 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे। आपण हे आपले मसाले 2-3 मिनिटं छान परतून घेतले आहे। याच्यामध्ये आता आपण पहिले गॅस मोठा करायचा आहे आणि पाणी सोडून द्यायचं आहे। आणि पाणी आपल्याला थोडंसं जास्त सोडायचं आहे आणि याला छान उकळी येऊ द्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता आपल्या गंजाच्या आजूबाजूला छान उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे। याला अजून छान दणदणीत उकळी येऊ द्यायची आहे। इथे बघू शकता तुम्ही आता आपल्या पानाला छान उकळी फुटली आहे, छान दणदणीत अशीच उकळी येऊ द्यायची आहे। आता याच्यामध्ये आता आपण वड्या सोडून घेणार आहे, छान अशा छोट्या छोट्या। तुम्ही या बॅटर मध्ये थोडंसं कोथिंबीर पण टाकू शकता, अजून छान चविष्ट लागतात। अशा छान छोट्या छोट्या तुनवड्या टाकून द्यायचे आहे। आणि पाण्याला उकळी आल्यावरच तुम्हाला हे टाकून द्यायचं आहे सगळं। या सगळ्या वड्या टाकून घेते पहिले। इथे आपण वड्या टाकल्याच बिलकुल चम्मच अजिबात याच्यात टाकायचं नाही, थोड्याशा 5 मिनिटं उकळू द्यायचे आहे मोठ्याच गॅसवर आणि नंतर मग चमच्याने हलवून द्यायचं आहे। मी गॅस मोठा केला आहे 5 मिनिटं, मग त्यानंतरच आपल्याला चम्मच फिरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये। इथे आता 5 मिनिटं झालेले आहे, आपण थोडंसं हलवून देणार आहे आपल्या भाजीला। आणि हे बेसनाचं असल्यामुळे आपल्या रस्याला बेसनामुळेच घट्टपणा येईल। आता याला आपण गॅस मंद करून घेऊया आणि झाकून याला छान 5-10 मिनिटं शिजू देऊया भाजीला। इथे 5-10 मिनिटं झालेले आहे, आपण बघूया आपली भाजी शिजली की नाही ती। बघू शकता आपली भाजी छान शिजली आहे, छान वड्या पण छान शिजल्या आहे, हलक्या झाल्या आहे, हलक्या होऊन वरती आलेल्या आहे, म्हणजे समजायचं की आपल्या वड्या छान शिजलेल्या आहे। आता याच्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊया। मी आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। अशा तऱ्हेने तयार झालेली आपली चुनवड्याची भाजी। कुठे कुठे याला डुबुक वड्या पण म्हणतात। खायला खूप खमंग आणि टेस्टी वाटते। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद। मी याला सर्व केलेलं आहे भातासोबत, कांदा सोबतीला। या चुनवड्या आपल्या खायला खूप टेस्टी वाटतात आणि कुठे कुठे याला डुबुक वड्या पण म्हणतात। तुम्ही याला पोळी, भाकरी, पुरी कशासोबतही सर्व करू शकता।